Dear students, welcome to my YouTube channel eContent VV. Dear students, today we will discuss a new content of material accounting, that is classification and codification of materials and store ledger system. Dear students, as you know, we have already seen the stores and its types. Now whatever item that we are keeping in the store, that item should be assigned with some codes and they should be classified. It means they should be grouped and it should be kept in a proper place so that at the time of demand we can easily find out them and we can quickly supply them for an interruption of the production. So today we will discuss about the classification and codification of material. So today we will discuss about the meaning of classification and codification of material. Basically, one of the important function of the store keeping is the classification and codification of material. Classification is related with the grouping of material and codification covers the process of assigning codes, symbols to various groups and kinds of material. Codification will facilitate the identification of material and it's convenient in case of bill of material and other material documents. Codification is advantageous not only to the purchase department and production department but also to the cost accounting department. It ensures the economy in space and facilitate machine accounting. Secretly can also be maintained. A good system of classification and codification is characterized by its simplicity, brevity, aid to memory, elasticity and certainty. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन ऑफ मटेरियलबद्दल माहिती जाणून घेत आहोत. तर क्लासिफिकेशन म्हणजे काय की आपण आपल्या स्टोअरमध्ये आपल्या उद्योगधंद्यामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तूंचं प्रोडक्शन आपल्याला करायचं तर त्याचा जो कच्चा माल आपण आपल्याकडे आपल्या स्टोअरमध्ये जो स्टोअर करून ठेवलेला आहे तर ह्या मालाचं आपल्याला सॉर्टिंग करावं लागतं. म्हणजेच हा माल आपल्याला वेगळा करावा लागतो आणि नुसताच माल वेगळा करून चालत नाही तर आपल्याला त्याला काही कोड पण द्यावे लागतात. आता तो उदाहरण तुम्हाला पुढे पुढे मी सांगेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचदा आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा प्रत्येक मालाला त्या ठिकाणी एखादा कोड दिलेला असतो आणि आजकाल तर बारकोड सिस्टीम आहे त्याच्यामुळं मालावरती बारकोड चिटकवला जातो जेणेकरून तो माल कुठल्या प्रकारचा आहे, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, तो कशासाठी लागतो, तर याच्याबद्दलची सगळी माहिती जेव्हा आपण त्याला कोडिंग देतो तेव्हा त्या कोडिंगमध्ये ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते. मग क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन केल्यामुळे आपल्याला वस्तू लगेचच आपल्याला आयडेंटिफाय करता येतात आणि इझिली आपण जेव्हा त्यांची डिमांड असेल तेव्हा आपण त्याचा सप्लाय पण करू शकतो आणि याच्यामुळे आपल्या कंपनीमधले जे कॉस्ट डिपार्टमेंट असेल किंवा स्टोअर डिपार्टमेंट असेल याचा जास्तीत जास्त वेळ वाचतो आणि चांगल्या प्रकारची क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन सिस्टीममुळे कंपनीमध्ये सिम्प्लिसिटी येते, कामं लवकर लवकर होतात आणि तुम्हाला माहिती असते की नक्की हे प्रोडक्ट अवेलेबल आहे किंवा नाही. म्हणजेच आपल्याला स्टोअरमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत किंवा नाही हे फिजिकली मोजण्याची गरज नाही आहे. तुम्ही क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशनच्या माध्यमातून इझिली तुमच्याकडे कोणत्या वस्तू आहेत किंवा नाहीत हे तुम्ही तपासून पाहू शकता. नाव वी विल डिस्कस अबाउट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्लासिफिकेशन कोडिफिकेशन. नाव व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स? द फर्स्ट प्रिन्सिपल इज एक्सक्लुसिव्ह. आता एखाद्या वस्तूला आपल्याला जर कोड द्यायचा असेल तर तो कोड देत असताना ती वस्तू कशी असली पाहिजे? एक्सक्लुसिव्ह असली पाहिजे. आता एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय? ईच कोड नंबर शुड बी रिलेटेड टू ओनली वन टाईप ऑफ मटेरियल अँड देअर शुड बी अँड नो डुप्लिकेशन. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या वस्तूला एखादा कोड असाइन करतो तेव्हा तो कोड आपण इतर दुसऱ्या कुठल्याही वस्तूला द्यायचा नाही. म्हणजेच एखाद्या वस्तूला जेव्हा आपण कोड देणार तेव्हा ती वस्तू ही सगळ्यात वेगळी असली पाहिजे आणि त्याला जो दिलेला आपण कोड आहे तो देखील वेगळा असला पाहिजे तरच त्या वस्तूला आपल्याला व्यवस्थित कोड देता येऊ शकतो. दुसरं म्हणजे सर्टन. द कोड मस्ट आयडेंटिफाय द मटेरियल विदाउट एनी ॲम्बिग्युटी, सिम्प्लिसिटी अँड इसेन्शियल फॉर द कोडिंग. म्हणजेच आपण ज्या वस्तूला कोड देणार आहोत ती वस्तू डेफिनेट अशी असली पाहिजे की हां या वस्तूला जर आपण कोड दिला तर ती
एकाच मिनिटामध्ये आपल्याला लगेचच सापडू शकेल आणि लगेचच आयडेंटिफाय करता येऊ शकेल अशा प्रकारची ती वस्तू असली पाहिजे. जेव्हा आपण कोडिंग देतो तेव्हा कोडिंग हे ब्रीफ असलं पाहिजे. ब्रीफ म्हणजे काय, तर कोड शुड बी ब्रीफ ॲज लॉंग ॲज कोड टेक लॉंगर टाईम टू राईट अँड आर सब्जेक्ट टू एरर. बऱ्याचदा काय होतं की खूप मोठे मोठे जर कोड आपण त्याला असाईन केले तर ते मटेरियल व्यवस्थित आयडेंटिफाय करता येत नाही. परंतु आपण त्या कोडचं अशा प्रकारे ब्रीफिंग केलं पाहिजे की तो कोड वाचल्यानंतर आपल्याला लगेचच समजलं पाहिजे की हा कोड ह्या मटेरियलला आपण दिलेला आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ ब्रीफिंग और कोडिंग इज इलॅस्टिक. इलॅस्टिक मीन्स द कोड should be such that new material can be added easily and logically. आपण एखाद्या मटेरियलला जर कोड असाईन करत असू तर तो कोड असाईन केल्यानंतर जर एखादं नवीन मटेरियल किंवा त्याच कॅटेगरीचं नवीन मटेरियल जर आलं तर त्यालासुद्धा आपल्याला कोड देता आला पाहिजे. अशा प्रकारे आपलं कोडिंग असलं पाहिजे. आणि लास्ट आहे तो म्हणजे मेमोनिक. ॲज फार ॲज पॉसिबल कोड शुड बी इझियर टू रिमेंबर सच ॲज HCB फॉर हार्ड कॉपर बार, MCB फॉर माइल्ड कॉपर बार. आता मेमोनिक म्हणजे काय की जेव्हा आपण कोड असाईन करतो तेव्हा आपल्याला त्या कोडचं संक्षिप्त रूप देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर HCB म्हणजे काय तर हार्ड कॉपर बार, MCB म्हणजे काय तर माइल्ड कॉपर बार. म्हणजे अशा प्रकारे आपण वस्तूंना कोडिंग देखील देऊ शकतो. तर कोडिंग देत असताना ह्या सगळ्या प्रिन्सिपलला आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आता मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय. फर्स्ट, मटेरियल आर ग्रुप्ड अंडर द व्हेरियस कॅटेगरीज सच ॲज स्टील आयटम, बिल्डिंग मटेरियल, पेट्रोल, डिझेल, लुब्रिकंट, मेटल, स्पेअर्स अँड अदर कन्झ्युमेबल स्टोर्स. It may be further classified into subgroups like ferrous material, non-ferrous material under the main head metal. Then the code or symbols are allotted. These may be further classified as indigenous and imported. आता क्लासिफिकेशन करायचं म्हणजेच काय करायचं तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की मटेरियलचं ग्रुपिंग करावं लागेल. म्हणजे स्टीलचे आयटम वेगळे काढावे लागतील, त्यानंतर बिल्डिंगचं आयटम वेगळे काढावं लागतील, डिझेल वेगळं काढावं लागेल, लुब्रिकेशन ऑइल वेगळं काढावं लागेल, स्पेअर पार्ट वेगळे काढावं लागतील, जे ॲक्च्युली प्रोडक्शनमध्ये यूज होणारे कन्झ्युमेबल्स आहेत ते कन्झ्युमेबल वेगळे काढावं लागतील. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जे मटेरियल स्टोअरमध्ये येणार आहे त्याला क्लासिफिकेशन करावं लागेल. आणि क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला त्याला त्या कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये पण आपल्याला सब कॅटेगरी करावं लागेल आणि सब कॅटेगरीनुसार आपल्याला त्याला कोड असाईन करावे लागतील. मग आता कोड असाईन करण्यासाठी मेथड्स ऑफ कोडिफिकेशन आहेत. त्याच्यामधली पहिली जी मेथड आहे ती म्हणजे आहे अल्फाबेटिकल मेथड. आता अल्फाबेटिकल मेथड म्हणजे काय की इन दिस मेथड अल्फाबेट्स आर यूज्ड फॉर कोडिफिकेशन ऑफ ईच कॅटेगरी ऑफ मटेरियल. म्हणजे प्रत्येक कॅटेगरी ऑफ मटेरियलला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतात, काही अल्फाबेट असाईन करावं लागतात. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर स्क्रू ऑफ ब्रास अँड स्टील कुड बी गिवन अँड सिम्बॉल सच ॲज. आता ब्रासचा जो स्क्रू आहे जो आपण फिट करतो तर ब्रासच्या स्क्रूला आपण कोडिफिकेशन कसं करणार आहे अल्फाबेटिकली B.S. आता BS म्हणजे काय ब्रास स्क्रू. आता ह्याच्यामधली दुसरी कॅटेगरी काय आहे स्टीलचं स्क्रू. मग आपण त्याला काय करणार आहे S.S म्हणजेच काय स्टील स्क्रू. If alphabets indicate the first sound as indicated above, the system is also known as mnemonic system. That is MCB, mild copper bar, CIS, cast iron steel, SSW, stainless steel. आता याच्यामध्येच जेव्हा आपण अल्फाबेट असाईन करतो तेव्हा आपले जे अल्फाबेट आहे तर त्यातला जो फर्स्ट साईन आहे तो फर्स्ट अल्फाबेट जर का त्या मटेरियलची कॅटेगरी जर इंडिकेट करत असेल तर त्याला मॅनमॉनिक सिस्टम असं देखील म्हणतात. जसं की आपण इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती की या ठिकाणी आपण BS अल्फाबेटिकली वापरताना BS जेव्हा आपण वापरतो तेव्हा BS वापरत असताना तुम्हाला इथे दिसून येईल की BSमध्ये आपल्याला इथे तुम्ही बघू शकत असाल तर इथे BS म्हणजे काय तर ब्रास स्क्रू आहे, SS म्हणजे काय तर स्टील स्क्रू आहे. आता मॅनमॉनिक म्हणजे काय MCB M म्हणजे काय इथे माइल्ड कॉपर बार आहे. आता CIS म्हणजे काय कास्ट आयर्न स्टील आहे. SS म्हणजे काय तर स्टेनलेस स्टील आहे. BT आता बोल्टला शॉर्ट फॉर्ममध्ये अल्फाबेटिकली आपण कोड कसा असाईन करणार आहे तर बोल्ट. नटला काय म्हणणार आहे NT, पिनला PN, स्क्रूला SC,
रिवाईटला RT, अशा प्रकारे अल्फाबेटिकली आपण काय करतो, त्याला कोड असाइन करतो आणि म्हणून त्याला अल्फाबेटिकली कोडिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट थिंग इज द सेकंड टाईप ऑफ कोडिफिकेशन इज न्यूमेरिकल. Now in this method each item is allotted a number and this facilitates mechanism and computerized accounting. This numbering may be straight or in a group of material. In large organizations straight numbering is not enough. Generally numbers by grouping is followed. आता बऱ्याचदा न्यूमेरिकल मेथडमध्ये काय केलं जातं की प्रत्येक आयटमला नंबर असाइन केला जातो. आता नंबर असाइन करायचं म्हणजे काय, तर आपल्याला बऱ्यापैकी हे काम कम्प्युटराइज करावं लागतं. परंतु नंबर हे बऱ्याचदा सरळ एकाच सिरियलमध्ये दिले जातात. परंतु मोठ्या कंपनीमध्ये सरळ नंबरिंग किंवा एकाच सिक्वेन्समध्ये नंबरिंग देणं हे शक्य होत नाही. म्हणून बऱ्याचदा त्याला काय केलं जातं, नंबरचे ग्रुप केले जातात. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर पहिले 2 डिजिट, तर पहिले 2 डिजिटमध्ये मेन ग्रुप समाविष्ट केलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल स्टील आयटम, तर पहिले 2 डिजिट जे आहेत ते स्टील आयटमशी रिलेटेड असतील किंवा बिल्डिंग आयटमशी रिलेटेड असतील. आता तिसरं जे डिजिट आहे तर तिसरं डिजिट काय दाखवणार, तर सब ग्रुपिंग आहे ना. उदाहरणार्थ माइल्ड स्टील, स्टेनलेस स्टील, म्हणजे पहिले 2 डिजिटमध्ये समजा आपण म्हटलं की हे स्टील आहे, तर तिसरा डिजिट जो आहे तो तिसरा डिजिट कशाला इंडिकेट करणार आहे, तर सब ग्रुपला करणार आहे. आणि जो चौथा आणि पाचवा डिजिट असणार आहे तर त्या चौथ्या आणि पाचव्या डिजिटमध्ये आपल्याला कॅटेगरी ऑफ मटेरियल आणि 6वा आणि 7वा जो डिजिट असेल त्याच्यामध्ये आपल्याला त्या मटेरियलची साईज आणि थिकनेस, अशा प्रकारे आपण त्याचं कोडिंग करतो. आता तुम्ही इथे बघितलं असेल तर रॉ मटेरियलला आपण पहिला जो कोड दिला आहे तो म्हणजे 01. आता 01 दिल्यानंतर 1 ते 1000 मध्ये आपण त्याचा काय ठरवतो आहे, ब्लॉक नंबर, म्हणजे सब कॅटेगरी काय, आणि त्या सब कॅटेगरीमध्ये त्याच्या पुढचा जो नंबर आपण त्याला असाइन करणार तो म्हणजे 15 नंबर. आता हा जो 15 नंबर आहे तर तो काय, ती स्ट्रोक नंबर आहे. स्ट्रोक म्हणजे काय की त्याची जाडी किती पाहिजे, त्याचे किती पातळ पाहिजे, ते अशा प्रकारचं तुमचं नंबरिंग केलं जातं. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक नंबर सांगू शकतो की 15-5-11-10. आता ह्याला कसं वाचणार आपण, तर याच्यामध्ये 11, 5, 11, 10 असा हा जो नंबर आपल्याला सांगितला होता, तर त्यातले पहिले 2 डिजिट म्हणजे 11 हे कशाची कॅटेगरी आहे, समजा इथे आपण समजून घेऊया की स्टेनलेस स्टील आहे, सॉरी स्टील आयटम्स आहेत. मेन कॅटेगरी काय आहे, स्टील आयटम. 5 म्हणजे काय की स्टेनलेस स्टील. 11 म्हणजे काय की त्याची स्ट्रीप. 10 म्हणजे काय की त्याची साईज किंवा थिकनेस, म्हणजेच 2/8 इंच अशी त्याची साईज असू शकते. तर अशा प्रकारे आपण न्यूमेरिकल कोडिंग करतो. आणि याच्यात तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अल्फा न्यूमेरिकल. अल्फा काय की कॉम्बिनेशन ऑफ दी प्रिवियस 2 मेथड्स. So alphanumerical, this is a combination of numerical and alphanumerical methods. In these above examples, SS10 may be indicate stainless steel screw 2/8 inches. So here I can tell you the examples. आता mild copper bar of 6 length, म्हणजेच माइल्ड कॉपर बार हा आपल्याला 6 इंची पाहिजे होता. तर त्यातला आपण कोडिंग कसं करणार आहे, तर कॅपिटलमध्ये MCB जे अल्फाबेट आहे आणि 6 म्हणजे काय की त्याचं न्यूमेरिकल आलं, म्हणजेच MCB माइल्ड कॉपर बार 6 इंची. तर ब्रास स्ट्रीप ऑफ 1/4 थिकनेस, म्हणजे आपल्याला 1/4 थिकनेसची ब्रास आपल्याला स्ट्रीप पाहिजे, तर आपण कसं लिहिणार आहे, BS14 म्हणजे 14. आता इथे पण तुम्ही बघू शकता की आपल्या स्क्रीनवरती आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल दिसत असतील की त्याच्यामध्ये कार्बन म्हणजे CB आहे ना, की याच्यामध्ये मग त्याला पुढं नंबर दिलेला आहे CB11. मग इथे तुमचा कोड कसा असाइन होऊ शकतो, CB11, CB12, CB13, दरम्यान तुम्ही घेऊ शकता कॅटेगरी त्याला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे जे कोडिंग आपण केलेलं आहे त्या कोडिंगला तुम्ही काय म्हणू शकता, दिस कोडिंग इज अल्फा न्यूमेरिकल कोडिंग. न आता याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत आपल्यासाठी, तर याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला असं आहे की जेव्हा आपण क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन करतो तेव्हा आपल्याला क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशनमुळे आपल्याला वेगवेगळे जे स्टोअरचे आयटम असतात ते स्टोअरचे आयटम आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतात, की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन लगेचच आपण ते आयटम इश्यू करू शकतो. तसंच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आयटम्स आहेत ते मेंटेन करण्यामध्ये आपल्याला गुप्तता पाळता येते, म्हणजे सिक्रेसी मेंटेन करता येते. तसंच आपल्याकडे मटेरियल कंट्रोल आपला फॅसिलिटेट करता येतो, त्याच्यामुळे आपलं क्लेरिकल वर्क जे आहे ते कमी होतं आणि आपली जी जागा आहे ती कमीत कमी आपल्याला वापरता येते. याच्यामुळे आपल्याला आपलं अकाउंट जे आहे कम्प्युटराइज अकाउंटिंग आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. सो दीज आर दी सम ऑफ दी ॲडव्हान्टेजेस ऑफ दी क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन ऑफ मटेरियल.
Thank you for your patience listening. If you have any doubt, you can comment me in the comment box or you can directly contact me. Thank you for your patience listening.